सन्माननीय महापौर महोदया, परवा राज्य सरकारने जे 27 तारखेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जे टेंडर काढलं होतं, 3 गटामध्ये विभागून नवी मुंबईमधील औद्योगिक क्षेत्रातील झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन आणि त्याला निश्चितपणे 100% झोपडपट्टी वासियांनी विरोध दर्शवला होता। कारण ते जे टेंडर होतं ते वरवर जरी यसारे वाटत होतं तरी आतल्या बाजूला खूप कौशल्याने एक लाईन ही 6 महिन्यामध्ये काढलेल्या वेगवेगळ्या GRची जोडलेली होती आणि एक अशी रेमेडी तयार केली होती की ज्याच्या माध्यमातून लोकांना तर असं वाटत होतं की अरे हे मला मिळणार आहे, परंतु हातात काहीच मिळणार नव्हतं। याचं कारणही तसंच आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला असता आपण आजच्या ह्या सभेमध्ये 5 प्रश्न देखील विचारले आणि त्याचं लेखी उत्तर माझ्याकडे मिळालेलं आहे। शासनाची भूमिका काय, महानगरपालिकेची भूमिका काय आणि त्या ठिकाणच्या रहिवाशांची भूमिका काय, ही भूमिका खरं तर आम्ही आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे ती मांडली। कारण आमच्या मार्फत तिथे कोणीतरी जाणार असायला पाहिजे। ह्या शहराचं पालकत्व ज्यांच्याकडे सातत्याने आहे, ज्यांनी निश्चितपणे जे आश्वासन दिलं त्या आश्वासनावर ते कायम राहिले आणि म्हणून आपल्याला मिळालेलं आश्वासन आणि त्याच्यातून ह्या शहरवासियांना मिळालेला दिलासा, त्यामुळे राज्य सरकारचं अभिनंदन करताना आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, ह्या मान्यवरांचं तमाम झोपडपट्टी धारकांच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि हा प्रस्ताव ह्या सभागृहामध्ये पटलावर अभिनंदनाचा मांडताना मला जर म्हणजे हा पहिला प्रस्ताव मांडतो त्यानंतर काही न बोलायचं असेल तर मला मॅडम पुन्हा बोलण्याची संधी द्यावी ही विनंती।